नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश. चला तर आज घेऊया एमपीएससी टेक्निकल पूर्व परीक्षा 2021 साली पडलेल्या प्रश्नांची गणित व बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण. ओके, चला प्रश्न घेऊया. प्रश्न वाचा. प्रश्न खूप छान आहे मित्रांनो. प्रश्न वाचूया. एकटा एक घर 15 दिवसात बांधतो, बरोबर. तेच घर जो बी आहे तो 10 दिवसात बांधतो. जर ए आणि बी एक दिवसाआड, म्हणजे हा कीवर्ड आहे, एक दिवसाआड काम करत असतील तर ए हे पहिल्या दिवशी काम करतो, तर ते घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील. ठीक. प्रश्न कळाला तुम्हाला की ए जो आहे आपला, म्हणजे एक काम आहे, समजा घर बांधायचं. ए जो आहे तो 15 दिवसात काम करतो. तेच घर बी जो आहे तो 10 दिवसात बांधू शकतो. जर ए आणि बी दोघे मिळून एक दिवसाआड, म्हणजे कसं एक दिवसाआड म्हणजे पहिल्यांदा ए येणार, जसं लिहिल्याने ए पहिल्या दिवशी काम करतो, नंतर बी येणार, मग ए येणार, मग बी येणार, मग ए येणार, मग बी येणार. असं एक दिवसाआड, म्हणजे पहिल्या दिवशी ए, दुसऱ्या दिवशी बी, तिसऱ्या दिवशी ए, चौथ्या दिवशी बी, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं होतं, एक घर बांधायचं होतं. तर ते बांधण्यासाठी किती दिवस लागतील. ठीक आहे, हा प्रश्न आहे. आता आपल्याला प्रश्न कळाला, आता सोडवायचं कसं. ठीक आहे, त्याच्या अगोदर काय केलं, मी एक सवय लावून घेतलेली आहे की मला जेव्हा काम, वेळ या प्रकारचे प्रश्न येतील तेव्हा मी हा जो दिलेला आहे रकाना काढतो, टेबलच्या स्वरूपात मांडतो. सगळी माहिती इथं भरतो. कसं भरायची मी सांगतो तुम्हाला. बघा, लक्ष द्या. इथं जे आहे इथं लिहायचं दिवस, इथे लिहायचं ए बी. ओके, आणि ए अधिक बी हे का लिहिले, ए आणि बी या दोघांनी मिळून काम केल्यानंतरच आहे. दिवस आला. इथे लिहायचं काम. आता काम काय, मला घर बांधायचंय, म्हणजे त्याला म्हणायचं काम. इथं लिहायचं असतं, हे सगळ्यात महत्वाचं, लक्ष द्या, काम प्रति दिवस. ओके, ए लिहायचं इथं, बी लिहायचं, ए प्लस बी लिहायचं, दिवस, काम, काम प्रति दिवस. आता बघा, ए ला किती दिवस लागतात घर बांधायचे, 15 दिवस लागतात. बी ला 10 दिवस लागतात. आता काय करायचं, मला काम काय, काम आहे घर बांधायचं, तर ज्या दिलेल्या दिवस आहेत 15 आणि 10 यांचं काय करायचं, लसावी. अशी कोणती संख्या आहे, ज्या संख्येला 15 ने सुद्धा भाग जातो आणि 10 ने सुद्धा भाग जातो, कोणती घ्या, नो प्रॉब्लेम. आपण घेऊया 30, बरोबर. 30 ला 15 ने सुद्धा भाग जातो आणि 10 ने सुद्धा भाग जातो. मग आता काय करायचं, इथं सुद्धा 30 लिहायचं. का लिहायचं, कारण की हे एकक, हे युनिट आहेत कामाचे. घर बांधायला एवढं काम लागणार आहे, असं आपण याच्यावरून सांगू शकतो. आता काम प्रति दिवस म्हणजे काम हे 30 भागिले 15, 30 भागिले 15 करायचं आपल्याला, आणि हे तसंच 30 भागिले 10 करायचं. 15 दुनी 30, 10 त्रिक 30, माफ करा, 10 त्रिक 30. आता त्याचप्रमाणे हे एचं काम प्रति दिवस, हे बीचं काम प्रति दिवस, म्हणजे एका दिवसात हे 2 युनिट काम करतात. ए आणि बी जो आहे तो 3 युनिट काम करतो. तर दोघांनी मिळून एका दिवसात किती काम करतात, यांची करायची बेरीज. यांची काय करणार तुम्ही, बेरीज करणार. म्हणजे काय आलं, काम प्रति दिवस ए आणि बीचं 5 आलं. बरं ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता बघा, ए आणि बी, पहिल्या दिवशी ए आला, दुसऱ्या दिवशी बी आला, या दोघांचं काय काम, किती काम झालं मित्रांनो, हे 2 आणि हा 3, या दोघांचं किती काम झालं, 5 काम झालं. म्हणजे लक्ष द्या, 2 दिवसात किती काम होतंय, 2 दिवसात मित्रांनो काम होते बघा 5. हे 5 म्हणजे काय असतं, 5 युनिट्स पकडा. घर बांधायला टोटल 30 युनिट लागतात, त्यातलं 2 दिवसात 5 युनिट संपते. मग 2 दिवसात 5 युनिट संपतात, म्हणजे 2 डेज मध्ये 5 संपतात. तर आपल्याला किती काढायचं, 30 कधी संपतील, किती दिवसात 30 युनिटचं काम होईल. चला तिरकस गुणाकार करा. 30 गुणिले 30 तिरकस गुणाकार, 30 गुणिले 2 बरोबर 5 गुणिले x.
हे 5 आहे तर गुणाकार आहे, इकडे गेलं की भागाकार होईल. 30 गुणिले 2 भागिले 5 x. 5 एक 5, 5 सख 30. उरलं काय मित्रांनो, x बरोबर 6 गुणिले 2, 6 दुनी 12 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 1 बघा, 12 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजते? आता मी तुम्हाला किती सोप्या भाषेत समजून सांगितलं. अजिबात घाबरायचं नाही. अशा प्रश्न ना पोरं स्किप करतात, हे मला सुद्धा माहिती आहे. आपल्याला हे प्रश्न स्किप करायचे नाहीत, आपल्याला ते सोडवायचे, एकदम सुटसुटीतपणा ठेवायचं. मॅट्रिक्स बाय मॅट्रिक्स म्हणतो ना आपण, तसं सोडवायचं. मग मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला काय करायचं की तुम्हाला एक टेबल तयार करायचं, त्याच्यामध्ये दिवस, काम, काम प्रति दिवस लिहायचं, ए आणि बी लिहायचे, दिवस लिहायचे. अशी संख्या एक घ्या, कोणतीही घ्या, नो प्रॉब्लेम, उत्तर तेवढंच येणार आहे. इथं तुम्ही 30 घ्या, 60 घ्या, उत्तर तुम्हाला तेवढंच सापडणार आहे. बरोबर? मग काम प्रति दिवस काढा आणि ए आणि बीचं 5 दिवस आपण जसं पाहिलं, कारण की ए पहिल्या दिवशी काम करतो, बी त्याच्यानंतर येतो. मग 2 दिवसात 5 युनिट काम होतं, तर किती दिवसात 30 युनिट काम होतं. तिरकस गुणाकार केला, आपल्या उत्तराला 12. ऑप्शन क्रमांक 1, 12 दिवस ते घर बांधण्यासाठी दिवस लागतील. ओके, आय होप तुम्हाला समजला हा प्रश्न. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, सोपा प्रश्न, बोनस प्रश्न. आपण ठरवल्याप्रमाणे आपण एबीसीडी लिहून घेतलेली आहे. ए टू एम पहिल्यांदा लिहिलं आणि नंतर एन पासून झेड पण लिहिलं. आता काय म्हणते प्रश्न वाचूया. अक्षर समूह मालिकेतील विसंगत समूह ओळखा. विसंगत म्हणजे याच्यामध्ये बसत नाही असा ऑड मॅन आउट आपल्याला करायचं आहे. मग कसं करणार तुम्ही? पहिल्यांदा एक्स झेड बी काढूया. बरोबर? एक्स कुठे आहे? इथे आहे. झेड कुठे आहे? इथे आहे. आणि बी कुठे आहे? इथे आहे. म्हणजे एक एक शब्द सोडलेला आहे. बरोबर? एक आणि एक. त्याच्या पुढे बघू लॉजिक. डी जी जे. डी कुठे आहे? डी जी आणि जे. किती शब्द सोडलेत? एक आणि दोन, एक आणि दोन, म्हणजे दोन दोन शब्द सोडलेत. नंतर एस डब्ल्यू ए कुठे बघा? एस डब्ल्यू ए, एस डब्ल्यू म्हणजे किती शब्द सोडले? एक दोन तीन. आणि नंतर ए जिथं आहे त्याच्यानंतर एक दोन तीन, म्हणजे इथे सुद्धा तीन आणि तीन शब्द मध्ये सोडलेले आहेत. शब्द म्हणजे सॉरी माफ करा, अल्फाबेट मध्ये सोडलेले आहेत. आता समजा इथे एक सोडलेला आहे, इथे दोन सोडलेले, इथे तीन सोडलेले, इथे काय असणार आहे? इथे चार सोडलेले पाहिजेत. बघूया आपण तसं आहे का. एम इथे लिहितो आर आणि एक्स. एम कुठे आहे? इथं. आर कुठे आहे? इथं. म्हणजे एक दोन तीन चार. यस, एम आणि आर मध्ये चारचा फरक आहे. आर आणि एक्स मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? इथे एक्स आहे. आर आणि एक्स एक दोन तीन चार पाच. इथं आहे पाचचा फरक. झालं, चुकलं आपलं. इथं मला काय पाहिजे? एक्सच्या जागी पाहिजे होतं डब्ल्यू, तेव्हा हा फरक जो असतो तो 4 आला असता. मग इथे 4, इथे 4, सेम सेम फरक आला पाहिजे. म्हणजे विसंगत समूह कोणता झाला आपला? एम आर एक्स. ऑप्शन क्रमांक 4 बघा, एम आर एक्स हा विसंगत समूह आहे. एम आर एक्सच्या जागी एम आर डब्ल्यू पाहिजे होतं, म्हणजे हा बरोबर आला असता. शेवटचं चेक करायचं. चला चेक करूया. ए जी एम. ए बघा इथे आहे, ए जी इथे आहे. किती शब्द आहेत? एक दोन तीन चार पाच. पाच शब्द आहेत. आणि जी नंतर एम बघा, एक दोन तीन चार पाच. पाच शब्द आहेत. सॉरी माफ करा, पाच अल्फाबेट आहेत. ओके, मग हे आपलं बरोबर येत होतं, पण विसंगत कोणतं होतं? एम आर एक्स हे विसंगत होतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ओके, समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, सोपा प्रश्न हा सुद्धा, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न. काय होतं आता यात जास्त वेळ नाही लागणार आपल्याला एक्सप्लेन करायला. बघा, दिलेल्या संख्या संरचनेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. ओके, मग आता बघा, हा जो क्वेश्चन मार्क आहे त्याच्यामध्ये त्याच्या जागी काय येणार? बघा, 6 आणि 2 आहे, याची करायची बेरीज आणि त्याला गुणाकार गुणायचं ह्या 9नी, तेव्हा कुठं आपल्याला 72 मिळते. बघा बरोबर आहे का? 6 आणि 2 किती? 8 गुणिले 9, 8 9 72. हे असं लॉजिक आहे.
आता हे लॉजिक इथंच आपल्याला चेक करायचं आहे. 7 आणि 6 हे दिसते तुम्हाला, 7 आणि 6, 7 आणि 6 यांची करायची बेरीज. गुणायचं कुणाला, बाहेरचा जो आहे त्याला 5, आणि बाकी किती 7 आणि 6 किती 13, 13 गुणिले 5, 13 5 65 आहे ऑप्शनमध्ये, आहे ऑप्शन क्रमांक 2 चेक करा. 65 हे आपलं उत्तर आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर येतं आपलं 65. कसं करायचं हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. ओके, समजतंय? जायचं पुढचा प्रश्न करेल. चला पुढचा प्रश्न वाचा. बघा, आता उंचीचा प्रश्न आहे. असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, क्रमरचना काही म्हणू शकता तुम्ही. त्याच्यावरचा प्रश्न आहे. गौरव हा वयाने सौरवपेक्षा मोठा आहे. आता ठीक आहे, त्याच्या अगोदर मी काय म्हणतो, गौरव जो आहे त्याला मी काय नाव, झी नाव देतो. सौरव जो आहे त्याला मी SB नाव देतो. अजून कोण आहे, सौरभ आहे, भ, सौरव आणि सौरभ, इथे मी लिहिला SB लिहितो. आणि अजून कोण आहे का, अर्णव आहे, अर्णव, अर्णव, अर्णव काय ते मित्रांनो, अर्णवला आपण काय करूया, A लिहूया. अजून कोण आहे का याच्यामध्ये, आणि प्रणवला, प्रणव जो आहे तो त्याला P लिहूया. हे 5 लोक, 5 व्यक्ती आहेत. ओके, या 5 व्यक्तींना आता यांची हाईट दिलेली आहे, यांची उंची दिलेली आहे, त्यांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. गौरव हा वयाने सौरवपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, गौरव हा कुणापेक्षा मोठा आहे, सौरवपेक्षा, असं लिहू शकतो मी. गौरव हा सौरवपेक्षा मोठा आहे. तोंड कुठे असतं, जो मोठा असतो त्याच्याकडे, आणि ज्याचं टोक कुठे असतं, जो छोटा असतो त्याच्याकडे. परंतु सौरभपेक्षा लहान आहे, परंतु सौरभ, सौरभ बरोबर, चुकायचं नाही, सौरभपेक्षा लहान आहे. आता हे लिहिले, इथपर्यंत आलो. कुठे, इथपर्यंत. सौरव हा वयाने अर्णव एवढाच आहे. सौरव हा पुन्हा एवढा आहे, अर्णव एवढा आहे, परंतु तो प्रणवपेक्षा मोठा आहे, परंतु तो प्रणवपेक्षा मोठा आहे, प्रणवपेक्षा मोठा आहे. समजतं? इथपर्यंत आलो. आता आपण क्रम लावूया. काय क्रम येते मग, सगळ्यात मोठा कोण येते बघा, इथे हे चेक करा. SB म्हणजे सौरभ मोठा, नंतर G गौरव मोठा, नंतर SB अर्णव, सौरव मोठा. सौरव सौरव उंच आहे कोणापेक्षा, तर P पेक्षा, मग इथं येणार P, आणि सौरव बरोबर अर्णव म्हणजे बरोबर A येणार. हा असा उंचीचा क्रम आहे. सौरभ, अजून सौरभ नंतर काय येते, गौरव, गौरव नंतर सौरव, सौरव हा अर्णव, काय म्हणताय, सौरव हा केवढा आहे, अर्णव एवढा आहे, आणि सौरव कोणापेक्षा मोठा आहे, तर तो प्रणवपेक्षा मोठा आहे. हा झाला आपला क्रम. आता जे विधानं दिलेत ते चेक करायचे. विधानं काय म्हणतात, अर्णव हा सौरवपेक्षा लहान आहे, अर्णव हा सौरवपेक्षा, आता ह्याच्यावर फक्त फोकस करा. याच्यावर फोकस केल्यानंतर तुम्हाला काही सौरवपेक्षा लहान आहे आणि सौरवपेक्षा मोठा आहे, हे दोन्ही चुकीचे ठरतात. का, कारण की अर्णव हा सौरव एवढाच आहे. सॉरी, सौरवपेक्षा लहान आहे, चुकलं. सौरभपेक्षा मोठा आहे का, नाही, सौरभ सगळ्यात मोठा आहे. अर्णव हा सौरभपेक्षा मोठा आहे, हे चुकीचं आहे, कारण की सौरभ हा सर्वात उंच आहे. अर्णवची जर असा क्रम दिला आपण 1 2 3 आणि 4, मग तेव्हा हा 3 नंबरला येतो. अर्णव हा प्रणवपेक्षा मोठा आहे, अर्णव हा प्रणवपेक्षा मोठा आहे, बरोबर आहे का, हे बरोबर आहे बघा. अर्णव हा प्रणवपेक्षा मोठा आहे. आणि अर्णव हा गौरवपेक्षा मोठा आहे, अर्णव हा गौरवपेक्षा मोठा आहे का, नाही, गौरव हा अर्णवपेक्षा मोठा, म्हणजे हे सेंटेन्स सुद्धा चुकतंय. मग आपलं जे विधान दिले त्यातलं फक्त क विधान हे बरोबर आहे, त्याच्याप्रमाणे ऑप्शनमध्ये चेक करायचे. क विधान बरोबर असं कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, फक्त क हे बरोबर आहे.
आता चुकायचं ना. आता काय होतं बघा, हे असं काय दिलं, इथं विधान दिलेत, परत ऑप्शन दिले. जेव्हा आपण म्हणतो की क हे बरोबर आहे, लगेच आपण काय करतो, 3 नंबर ऑप्शनला गोल करतो. 1 2 3 3 नंबरला गोल करतो आणि पुढे जातो. पण तसं नाही करायचं, कारण की ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर आहे. तुम्हाला 4 ला गोल करायचं. फक्त हे एवढा सगळा कुटाणा करून जर तुम्ही मिस्टेक करत असाल ऑप्शनमध्ये, तर आपला कॉमन सेन्स आपल्याला सुधारावा लागेल. समजतंय? प्रश्न सोपा होता, थोडा लेंदी होता आणि थोडंसं सौरव आणि सौरभ म्हणून ह्याच्यावर मी जरा पिच आउट करतोय, प्रिंट आउट करतोय की त्याच्यावर जोर द्यायचा आहे की कन्फ्यूज व्हायचं नाही, सौरभ आणि सौरवला. ओके, समजतंय? सोपा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया. अजून एकदा छान प्रश्न. एक वर्तुळाकार टेबल आहे. अगोदर मी टेबल घेतो. ठीक आहे, मला 2 टेबल काढायचे तिथं. अजून एक टेबल काढतो, म्हणजे आपलं दोन्ही काम होऊन जाईल. बघा आता प्रश्न वाचूया आपण. काय म्हणते, एका वर्तुळाकार टेबल भोवती 6 व्यक्ती आहेत. ठीक आहे, 6 व्यक्ती आहेत. 6 व्यक्ती आपण काढून घेऊया. 1 2 1 2 2 आणि 6. ठीक आहे, 6 व्यक्ती काढल्या. आता काय म्हटलं की 6 व्यक्ती आनंद दिसते, आनंद हिनाच्या समोर आहे. ठीक आहे, मला आनंदला इस्टॅब्लिश करावं लागेल. मला इथं आनंद लिहितो. आनंदच्या बरोबर समोर, हे दिसतंय का, मी समोरसाठी मी असे लिहिले काढलेले. ओके, आनंदच्या समोर कोण आहे? हिना आहे. ती अरविंदच्या डाव्या बाजूला. ठीक आहे, आता समज इथे एक व्यक्ती असेल, त्याचा डावा हात इकडे असेल, उजवा हात इकडे असेल. मग अरविंदच्या डाव्या बाजूला हिना बसलेली, म्हणजे इथं कोण असणार आहे? अरविंद असणार आहे. प्रश्न वाचताय माझ्यासोबत? व संजयच्या उजव्या बाजूला बसलेली आहे. ठीक आहे, इथं सुद्धा जी व्यक्ती आहे तिचा उजवा हात आ असेल, डावा हात आ असेल, म्हणून हा कोण असेल? संजय. ठीक आहे, इथपर्यंत आलो. सुमन ही अरविंदच्या उजव्या बाजूस बसलेली आहे. ठीक आहे, हा अरविंद होता, याचा उजवा हात हा होता, मग सुमन इथे बसली. पुढे चला. मनोज हा अरविंदच्या समोर बसलाय. ठीक आहे, इथं अरविंद बसलाय ना आपला, त्या समोर असणार आहे मनोज. बघा 6 लोकच बसवायचे होते ना आपल्या टेबलच्या भोवती, मग ही 6 झाली. 1 2 3 4 5 6. इथेच थांबत नाही प्रश्न पुढे आहे. जर हिना व मनोज, बघा लक्ष द्या आता, हिना व मनोज. आता बघा पहिल्यांदा काय करतो, तुम्हाला लक्षात यायला इथे ते 6 लोकांचं परत एकदा टेबल मांडतो. परत प्रश्नाकडे या. हिना व मनोज व अरविंद व संजय, अरविंद व संजय यांनी आपसात आसनाची अदलाबदल केली. ठीक आहे, कोणी कोणी केली? मनोज आणि हिना. म्हणजे मनोजच्या जागी मी काय लिहिणार? हिना लिहिणार, आणि हिनाच्या जागी लिहिणार मी मनोज. त्याचप्रमाणे संजय आणि अरविंद यांनी सुद्धा आसनांची अदलाबदल केली. मग संजयच्या जागी मी काय लिहिणार? अरविंद, आणि अरविंदच्या जागी लिहिणार मी संजय. इथे सॉरी माफ करा, संजय. आणि उरलेलं आहे तसं लिहायचं. सुमन इथं असणार आणि इथं आनंद असणार. तर मनोजच्या डाव्या बाजूला शेजारी कोण बसलाय? म्हणजे इथं मनोज आहे, त्याचं तोंड सेंटरला आहे, त्याचा डावा हात इकडे आहे, उजवा हात इकडे आहे. मग मनोजच्या डाव्या बाजूला म्हणजे या बाजूला कोण बसलेलं? तर ह्या बाजूला बसलेला आहे अरविंद. ऑप्शन क्रमांक 2 अरविंद हे आपलं उत्तर आहे. सर्वप्रथम आपल्याला या प्रश्नामध्ये वर्तुळाकार टेबल भोवती माणस इस्टॅब्लिश करायचे. हा प्रश्न त्या मानाने सोपा होता. आनंद आणि हिना समजले एकदा कुठे ठेवायचे, मग त्याप्रमाणे सगळं तुम्ही मांडू शकता.
नंतर अदलाबदल केल्यानंतर विचारते की मनोजच्या डावीकडे कोण. बरोबर, मस्त प्रश्न होता, छान. फक्त थोडासा वेळ लागला असेल, याचं उत्तर पण काढता येतं आपल्याला. ओके, उत्तर आले ऑप्शन क्रमांक 2 अरविंद. समजते प्रश्न? जायचं पुढे, चला पुढचा प्रश्न. वर्णाक्षरांसाठी दिलेले संकेत संपूर्ण मालिकेसाठी क्रमशः पुनरावृत्त केले असल्यास दिलेल्या शब्दाचे सांकेतिक रूप निवडा. प्रश्नाचा अर्थ वाचला तुम्ही, म्हणजे प्रश्न वाचला, त्याचा अर्थ काय आहे हे सांगतो. हे जे ABCD दिले, ABCDE, त्यांच्या खाली सिम्बॉल दिलेत, हेच सिम्बॉल रिपीट होतात. म्हणजे कसं, समजा इथे लिहिले मी, सिम्बॉल काढतो अगोदर. हा स्क्वेअर आहे, हॅशटॅग, सर्कल, ट्रायंगल आणि थीटा. म्हणजे A याला म्हटले, याला B म्हटले, CDE. तसंच परत रिपीट होणार, FGHIJKLMNO PQRSTUVWXYZ. असं त्यांनी सांगितलं की असं रिपीट होणार. जो फेअरवेल आहे हा शब्द, त्याला कसे सिम्बॉल येतील? मग FAIRWELL. आणि LL. चला, F आणि A काय येतं? स्क्वेअर स्क्वेअर. I कुठे आहे? इथं I. आयच्या वरती काय? ट्रायंगल. R कुठे आहे? बघा इथे R आहे. Rच्या वरती आहे सर्कल. हे झालं फेअरवेल. W कुठे आहे? इथे आहे. इथे पण सुद्धा आहे सर्कल. E कुठे आहे? इथे, याला म्हणूया थीटा. L कुठे आहे? इथे, हॅशटॅग. म्हणजे 2 वेळेस LL आहे, 2 वेळेस हॅशटॅग. मग चला चेक करा कुठे आहे ऑप्शन. असं ऑप्शन क्रमांक A बघा, आणि आपलं हे बघा पूर्णतः मॅच होते. 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, ट्रायंगल, ट्रायंगल, 2 सर्कल, 2 सर्कल, थीटा, थीटा, 2 हॅशटॅग, 2 हॅशटॅग. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. उत्तर काढण्यापूर्वी तुम्हाला असं काहीतरी करून ठेवावं लागेल, त्याच्यामुळे एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर जमलेलं आहे. समजतं मित्रांनो? तरी तुम्ही एकदा चेक करा. समजतं? सोपा प्रश्न. थोडंसं आपलं लॉजिक लावायचं होतं. चला पुढचा प्रश्न. खूप सोपा प्रश्न होता. चोरीला फक्त वेळ खाऊ. चोरीला गेलेल्या 4 चाकीचा शोध घेताना पोलिसांना 3 वेगवेगळ्या व्यक्तींकडून पुढील माहिती मिळाली. काय मिळाली माहिती? गाडीचा क्रमांक 4 अंकी आहे. गाडीच्या क्रमांकाच्या बेरजेला 4 ने भाग जातो. बेरजेला, बेरजेला दिसतंय तुम्हाला? बेरजेला. गाडीच्या क्रमांकाच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे. ठीक आहे. पहिल्यांदा गाडीचा क्रमांक 4 अंकी आहे. बघा, ह्या 4 गाड्यांचे नंबर दिलेत. सर्व मध्ये 4 अंकी नंबर आहेत. 4054, 3544, 3214, 8324 हे त्या सगळ्यामध्ये आहे. शेवटचं बघा, गाडीच्या क्रमांकाच्या एकक स्थानी 4 आहे. इथे सुद्धा 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4. ही सुद्धा कंडिशन फुलफिल. आता जे आपल्याला मुख्य कंडिशन बघायची ती, गाडीच्या क्रमांकाच्या बेरजेला 4 ने भाग जातो. मग चला बेरीज करा. 4054 इथे येते बेरीज. 4 आणि 5 9 4 13. 13ला भाग जातो का 4 ने? नाही. नंतर 3544 बघा, 4 आणि 4 8, 8 आणि 5 13 आणि 3 16. 16ला 4 ने भाग जातो का? जातो. 4 1 4, 4 4 16. झालं, हेच आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. चोरीला गेलेल्या गाडीचा क्रमांक आहे WBB 3544. तुम्हाला पुढचं चेक करूया. ठीक आहे, चेक करू. 4 आणि 1 5 आणि 2 7 आणि 3 10. 4 ने भाग जातो का? पूर्णतः नाही जात. 4 आणि 2 6 आणि 3 9 8 17. 17ला भाग जातो का 4 ने? नाही जात. म्हणून आपलं उत्तर आलेलं काढलेलं बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 WBB 3544 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया.
आपण एकदा मग याच्यापूर्वी हँडशेकचा प्रश्न पाहिला होता. मला वाटतं हा भाग 1 मध्ये सर्वात पहिलाच प्रश्न असेल कदाचित, तो तुम्ही पाहून घ्या. प्रश्न वाचा. एका क्रिकेट स्पर्धेसाठी त्याच प्रकारचा प्रश्न आहे म्हणून मी ती आठवण करून दिली. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळ्या 18 संघाने आपले नाव नोंदवले. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे, तर एकूण सामने किती होतील? कॉम्बिनेशनचा प्रश्न असतो. 18 त्याच्यापूर्वी मला माहिती आहे NCRचा फॉर्म्युला तुम्हाला सांगावा लागेल. NCR म्हणजे काय असतं? n फॅक्टोरियल भागिले n मायनस r फॅक्टोरियल r फॅक्टोरियल. बरोबर. मग आता 18 संघ आहेत, एकमेकांशी सामना खेळायचा म्हणजे 18C2 येणार. 18C2 म्हणजे 18 फॅक्टोरियल भागिले n मायनस r म्हणजे 18 वजा 2 लिहितोच मी. 18 वजा 2 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल म्हणजे काय असतो? उतरत्या क्रमाने गुणाकार करत राहायचं. म्हणजे समजा 18 गुणिले 17 गुणिले 16 गुणिले 15 असं. आणि समजा इथपर्यंतच करायचं असेल तर मला इथपर्यंत फॅक्टोरियल लिहावं लागेल. 18 वजा 2 किती? 16 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1 असते. म्हणजेच 2 गुणिले 1. जसं आता मी म्हटलं 18 गुणिले 17 गुणिले 16 गुणिले 15 हे 1 येईपर्यंत असं करावं लागेल. 16 फॅक्टोरियल आणि 16 फॅक्टोरियल कॅन्सल होतात. 18 गुणिले 17 उरलं भागिले 2 उरले. 2 क 2 92 18 आणि 17 गुणिले 9 उरले. 17 9 53 असे 153 उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 153. 153 म्हणजे 18 प्लेयर असतील. समजा IPL मध्ये आपले 18 संघ असतील आणि प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा असेल तर आपल्याला 153 मॅचेस खेळावे लागतील. एकूण सामने किती होतील? तर 153. सोपा होता. फॉर्म्युला माहिती पाहिजे होता. कॉम्बिनेशन काय कन्सेप्ट आहे तो माहिती पाहिजे होता. आपल्याला उत्तर आलेलं असेल. ओके, जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढील अक्षरगट म्हणजे कोणता? हा अक्षरगट ABCDEF मी लिहितो परत एकदा. ABCDEF आणि H. हा अक्षरगट वापरून B अक्षराला, ठीक आहे, B अक्षराला डावीकडे लागून असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसऱ्या, म्हणजे इथपर्यंत आलो, याच्या उजवीकडून तिसरं म्हणजे 1 2 3 D आलं. तिसऱ्या अक्षराला लागून डावीकडे असलेला म्हणजे याच्या लागून डावीकडे काय असणार? C असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसरे अक्षर म्हणजे या C मध्ये आलो, त्याच्या उजवीकडे तिसरं अक्षर म्हणजे 1 2 3 F आलं. अक्षर निवडा. तर ऑप्शन अक्षर आहे F. ऑप्शन क्रमांक 2 F हे उत्तर आपलं आलेलं आहे. तर अजून सोपं सांगतो मी तुम्हाला. बघा, B अक्षराला डावीकडे लागून परत उजवीकडे 1 2 3 इथपर्यंत आलो. अक्षराच्या उजवीकडून तिसऱ्या अक्षराला लागून परत डावीकडे असलेल्या अक्षराच्या उजवीकडे तिसरे अक्षर 1 2 3. बघा, असं समजतंय का? लक्षात घ्या. उड्या मारून ऑप्शन क्रमांक 2 F हे आपलं उत्तर आलेलं आहे. समज पहिला डावीकडे जायचं, परत उजवीकडे तिसऱ्यांदा जायचं, परत डावीकडे जायचं, परत उजवीकडे तिसऱ्याला जायचं. आपलं उत्तर आहे F. ऑप्शन क्रमांक 2. ओके, समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. बेसिक पासून सांगतो आपण. चला पुढचा प्रश्न घेऊया. लास्ट प्रश्न काय म्हणते? लास्ट प्रश्न BZA DYC FXE क्वेश्चन मार्क JVI प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता समूह येईल? चला BZA काय म्हणतोय? BZA म्हणजे काय करूया मी इथं? एक एकचा फरक. BZA नंतर DYC म्हणजे कसं करणार सांगा बरं मला. DYC आता आपण पहिल्यांदा हे सगळं काढूया, परत एकदा बेसिक पासून जाऊ. थांबा.
इथे लिहितो, वेळ इथे जागा आहे आपल्याला. बी झेड इंडिव्हिज्युअल नाही आहे, अक्षर समूहाचा दुसऱ्या अक्षर समूहाची संबंध येतो असं. डी वाय सी एफ एक्स सी, इथे 3 अक्षर जे व्ही आय. ठीक आहे, बघा इथे दिसतंय का तुम्हाला एक्स वाय झेड. बरोबर, मग एक्सच्या अगोदर काय असणार आहे, डब्ल्यू, मध्यभागी असेल डब्ल्यू, म्हणून तर डब्ल्यू एक्स आणि बी डब्ल्यू दिसतंय. ठीक आहे, एक क्लिअर झालं. नंतर बी डी एफ म्हणजे काय बघा, बी एक अक्षर सोडायचं, डी एक अक्षर सोडायचं, एफ एक अक्षर सोडून एच एक अक्षर सोडून जे, म्हणजे इथे येणार एफच्या नंतर एच येणार आणि परत एफ एच नंतर जे येते का, यस येते. 2 अक्षर आली. आता शेवटचं अक्षर बघू, ए सी ई, ए सी ई म्हणजे एक अक्षर सोडले, ए सी ई नंतर एक अक्षर सोडून काय असणार, एक अक्षर सोडा झी, एक अक्षर सोडून आय. समजतं. माझं उत्तर काय आलं आपलं, एच डब्ल्यू जी. ऑप्शन आहे का, ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 3 बघा, एच डब्ल्यू जी आलेलं आहे उत्तर आपलं, ऑप्शन क्रमांक 3. समजतंय. खूप छान प्रश्न होते मित्रांनो, म्हणजे या टेक्निकलला एकदम ॲप्रोप्रिएट बसणारे प्रश्न होते. काही लेंदी प्रश्न होते, काही सोपे प्रश्न होते, काही अवघड प्रश्न होते. अवघड प्रश्नांना पण आपण खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हे सगळे प्रश्न तुम्हाला आवडले असतील, आणि आवडलं असेल तर आपलं आहेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, आणि आपल्या मित्रांना सजेस्ट करायला विसरायचं नाही. अभ्यास करताय, करायलाच पाहिजे. चला तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.